आज गुरुपौर्णिमा आपल्या सर्व शिष्यांचा हा एक आनंदाचा दिवस, उत्सवाचा दिवस. आता गुरुपौर्णिमा म्हटली की शिष्यांचं कर्तव्य काय असतं, तर शिष्यांनी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप गरजेचं असतं, आवश्यक असतं. कारण सद्गुरू आपल्या शिष्यांना सर्व काही देत असतात. म्हणजे ज्ञान देतात, शहाणपण देतात, आत्मज्ञानापर्यंत त्या शिष्यांना घेऊन जातात आणि त्यांच्या जीवनाला पूर्णत्व आणतात. कारण तुमच्या जीवनाला पूर्णत्व तेव्हाच येतं, जेव्हा तुम्ही आत्मज्ञानापर्यंत पोचता तेव्हाच होतं. आणि हे जीवनाला पूर्णत्व देण्याचं, तुमचं जीवन सुखी समृद्ध करण्याचं काम सद्गुरू खूप मनापासून करत असतात. प्रत्येक शिष्यासाठी करत असतात. म्हणून हा दिवस म्हणजे सर्व शिष्यांनी सद्गुरूंचं सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचबरोबर आपले सद्गुरू खूप वेगळे आहेत. सद्गुरू श्री वामनराव पै असं म्हणतात, की मला सुद्धा माझ्या शिष्यांबद्दल, माझ्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणजे बघा सद्गुरूंचं वेगळेपण बघा. सद्गुरू सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतात. म्हणून सद्गुरूंनी ह्या गुरुपौर्णिमे दिवसाला त्यांनी असं करेक्ट नाव दिलं. ते नाव म्हणजे कृतज्ञता दिन. कसं वाटलं? सुंदर नाव आहे ना? पण एकदा सद्गुरूंनी आपल्या शिष्यांना विचारलं, की तुम्ही माझी कृतज्ञता व्यक्त केली, छान केली. पण गुरुदक्षिणा देण्याची एक पद्धत आहे, ती तुम्ही कधी देणार मला? तेव्हा सगळेजण अवाक झाले. ते बोलले, सद्गुरूंना बोलले, की तुम्हाला मी काय देणार? तुम्हीच तर आम्हाला सर्व काही देतायत. मान, सन्मान पासून ते सुख, समृद्धी सगळं काही तुम्ही देताय. मग आम्ही तुम्हाला काय देणार? सद्गुरू बोलले, तुम्ही मला एक गोष्ट देऊ शकता. सगळेजण एकदम अचंबित झाले. काय देऊ शकतो आपण सद्गुरूंना? सद्गुरू एवढे महान आहेत, त्यांना आपण काय देणार? मग सद्गुरूंनी सांगितलं, की तुम्ही एक गोष्ट देऊ शकता, ती म्हणजे तुमचा अहंकार. हा अहंकार तुम्ही माझ्या चरणापाशी समर्पित केला, तर ती तुमची गुरुदक्षिणा असेल. आता सद्गुरूंनी हे मागणं का मागितलं? ही गुरुदक्षिणा का मागितली? त्याचं उत्तर सोपं आहे. तर शेवटी सद्गुरूंना तुमची प्रगती करायची आणि जोपर्यंत अहंकार कमी कमी होत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये तुमची प्रगती होत नाही. खरं म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, असं म्हटलेलं आहे. बरोबर ना? अहंकाराचा नाश तेथे देवाचा वास, असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? हा अहंकार कमी झाल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही, तुमच्या जीवनाला पूर्णत्व येणार नाही आणि ते सर्व यावंसं सद्गुरूंना वाटतं. म्हणून सद्गुरू म्हणतात, की तुमचा अहंकार जो काही आहे, तो मला समर्पित करा. म्हणजे तुमचा अहंकार कमी कमी होत जाईल आणि तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व येईल आणि तेव्हाच ती गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी केली असं म्हणता येईल.